सत्ता म्हणजे सेवा असते असं आपण ऐकलंय, पण इथं महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता म्हणजे एक केवळ खेळ आहे आणि या खेळात शहमात चाललेली आहे। माणसं फक्त प्यादा आहेत। आज ज्यांचं नाव मिरवतं उद्या त्याचं अस्तित्वही मिटवलं जातं आणि या सगळ्यात सध्या जो बळी पडतोय तो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। हो, तोच एकनाथ शिंदे ज्यांनी शिवसेना फोडली, ज्यांनी गद्दारीचा सिक्का अंगावर घेतला, पण तरी मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर आरूढ झाले। पण आता त्यांच्यावर सुरू झाला व्हिडिओ बॉम्बचा हल्ला, त्यांच्या गटावरच उडालाय संशयाचा धूर आणि सत्तेच्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शिंदेंचं राजकीय शरीर छिन्न विछिन्न होण्याच्या वाटेवर आहे। नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुम्ही पाहताय स्टार खेडा। आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि थेट मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर आता व्हिडिओ सुरू करूयात। ही स्टोरी आहे सत्तेच्या प्याद्याची, ज्यानं विरोधकांना झुकवलं पण स्वतःच झुकायला भाग पडलं आणि जिथे अंतिम साल भाजप खेळतोय थेट शिंदेंच्या भवितव्यावर। सत्ता म्हणजे सेवा नव्हे, सत्ता म्हणजे खेळी आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी खेळी सुरू आहे ना, ती एक नंबरची काळजी घ्यायला लावणारी आहे। एकनाथ शिंदे हे नाव एकेकाळी आकाशात होतं, पण आता तेच नाव भाजपसाठी उपयोगानंतर फेकायचं वस्तू झालंय। एकेकाळी जे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले त्यांना आता स्वतःच्या गटात टिकून राहण्यासाठी झगडावं लागतंय। मित्र हो, हे सामान्य राजकारण नाही, ही सत्तेची सर्जिकल स्ट्राईक आहे। एकनाथ शिंदेंचा उपयोग झाला आणि आता तोच उपयोग टाकून देण्याची वेळ आली, कारण भाजपला उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती आणि ती फोडली, डाव जिंकला, मग एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करून दाखवलं। पण आता भाजपला शिंदेची गरज राहिली नाही। आता तेच शिंदे जे कधी महायुतीचे मोहरा होते तेच आता महायुतीसाठी ओझं वाटू लागलेत। सांगायलाच हवं की भाजपचं धोरण हे सर्जनशील वापर आणि निर्दयी विचाराचं असतं। जेव्हा काम हवं तेव्हा मिठी, काम झालं की पाठ, आणि एकनाथ शिंदेंची अवस्था सध्या अशीच। समोर काहीच नाही, मागे ज्यांनी पाठ थोपटली ती माणसंच आता पाठीत खंजीर खुपसायला लागलीत। गेल्या 4 महिन्यांपासून काय घडलंय ते लक्षात घ्या। एका मागून एक व्हिडिओ बाहेर येतात, आमदारांचे, मंत्र्याचे, अगदी घरातले सुद्धा। माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळताना सापडतात, संजय शिरसाट यांचा खाजगी फुटेज व्हायरल होतो। कोण हे करतंय, का करतंय, आणि सगळ्यांवरून प्रश्न फक्त शिंदे गटावरच का जातोय। उद्या भाजपचे मंत्रीही गेम खेळतील, पण त्यांचे व्हिडिओ का नाही बाहेर येत? कारण तिथं क्लिनिंग मशीन आहे, जे वादग्रस्त व्हायला परवानगीच देत नाही किंवा द्यायचंच नाही ठरवून टाकतं। शिंदे गटावरच का क्लिपिंग बॉम्ब पडतोय? कारण आता तेच लोक अडथळा ठरतायत। शिंदेंनी काम केलं, शिवसेना फोडली, पण आता निवडणूक जवळ आली आहे आणि भाजपला क्लीन फेस हवे आहेत। शिंदे गटाच्या गलथानपणामुळे आता ब्रँड इमेज धोक्यात आहे, म्हणूनच क्लिपिंग पॉलिटिक्स सुरू आहे। पण आता सत्य हे आहे की भाजपचं मिशन आहे स्वच्छ चेहरा प्लस मजबूत सत्ता, आणि शिंदेंचा चेहरा सध्या वादग्रस्त, गोंधळलेला आणि अडथळा निर्माण करणारा झालाय। म्हणून त्यांना एक एक करून बाजूला सारलं जातंय। कुणी पत्ते खेळताना, कुणी खाजगी क्षणात, कुणी वाईट वक्तव्य करताना, आणि सगळ्यांची क्लिप्स अचानक माध्यमांपर्यंत पोहोचतात। भाजपाचं हे खेळणं फार मोठं आहे, सुसूत्र, थंड डोक्याचं आणि जाणीवपूर्वक। काँग्रेसचे सतेज पाटील देखील स्पष्ट नाव घेत नाहीत, पण ते म्हणतात की हे व्हिडिओ कुठून येतात हे आम्हाला माहीत आहे। म्हणजेच व्हिडिओ कोणी बाहेर काढतंय हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण कोणीतरी नाव घेण्याची हिंमत करत नाही, कारण दुसऱ्याच दिवशी त्यांचंही काहीतरी बाहेर येईल याची भीती। अशा भयाच्या राजकारणात शिंदेंचं नाव आता भाजपसाठी बोध झालंय आणि भाजपाचं धोरण अगदी स्पष्ट आहे, उपयोग संपला की माणूसही संपवायचं। अजून पाहायचं झालं तर अजित पवारांचंही हेच होतंय। त्यांच्या नेत्याचंही डोकं वर काढलं की कुठला तरी स्कॅटलबाज प्रकार बाहेर येतो। आता यालाच काय म्हणायचं? सत्तेसाठी सहकार्य करायचं आणि सत्ता स्थिर झाली की सहकार्याचं कातड काढून ठेवायचं। शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपाने दाखवलं की आम्ही मित्रांवर उपकार करतो, पण आता तेच मित्र जर अडथळा बनले तर उपकार विसरणं तीर्थक्षेत्राला विसरल्यासारखं सहज होतं। शिंदे गटाची अवस्था आता ना घराचे ना घाटाचे झाली। एकीकडे भाजपात विश्वास उरलेला नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटात पुन्हा वापस जाण्याचा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। या परिस्थितीत शिंदे गटाला स्वतःचं अस्तित्व टिकवणं सुद्धा कठीण झालंय। आता भाजपाला काय हवं आहे तर फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक, आणि ती सुद्धा तात्पुरत्या मिठीच्या जोरावर। त्यानंतर काय? भाजपचं पुढचं पाऊल स्पष्ट आहे, शिंदेंना दूर करा, उद्धवराज यांना परत एकमेकांशी भिडवा आणि आमचं स्वतंत्र खेळ मैदान तयार ठेवा। आता याला तुम्ही काय म्हणाल? राजकीय भानगड, डावपेच की फसवणूक? हे त्याचं त्यानं ठरवावं। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, भाजपासाठी कोणताही नेता मित्र नसतो, तो सोयीचा भागीदार असतो, आणि सोयी संपली की संबंधही संपतो। शिंदे यांचा चेहरा सध्या माणसांनी पाहिला तर त्यांना तेवढाच प्रश्न पडतो,
काय मिळालं तुमचं? सत्तेचं सिंहासन मिळालं पण मन शांती नाही, गट मजबूत झाला पण विश्वास नाही. आणि आज ज्या गटावर तुम्ही विश्वास ठेवलाय त्या गटाचेच आमदार मंत्री आता तुमचं नाव खालावतायत. पत्ते खेळणं, उटपटांग वक्तव्य, भ्रष्टाचार, पर्स व्हिडिओ सगळं बाहेर पडतंय आणि तुम्ही केवळ नकार देताय. हे खोटं आहे पण लोकांना दिसतंय ते खरं आहे, कारण हे सर्व अचानक योगायोगाने होत नाही. शेवटी एकनाथ शिंदेंचा प्रवास म्हणजे एक राजकीय चित्रपट आहे. त्यात सुरुवात हिरो म्हणून होते पण शेवटच्या सीनमध्ये तीच व्यक्तिरेषा साईड व्हिलन म्हणून पडद्यावर गायब होते आणि प्रेक्षकांना समजतं हा फक्त उपयोगाचा भाग होता, कथा दुसरीच होती. तर मंडळी, हा खेळ आहे राजकारणाचा, शह काट शह. कोणी आज मुख्यमंत्री असतो तर उद्या तोच बळी ठरतो. एकनाथ शिंदे यांचं काय होणार हे फक्त त्यांनाच आणि त्यांच्या नशिबाला माहिती. पण एवढं मात्र खरं, भाजपाला आता त्यांची गरज राहिलेली नाही. तुम्हाला काय वाटतं, शिंदेंना पायउतार करण्याची ही सुरुवात आहे का, की हे फक्त निवडणुकी आधीचं चक्रव्यूह? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टार किडाला लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.